सुट्ट्यांमध्ये गावाकडे जायचं म्हटलं, की किती आनंद होतो ना आपल्याला. बापरे! किती आपण एक्साईट असतो, की आपण हे करूया, ते करूया गावाकडे गेल्यानंतर. पण गावाकडनं आल्यानंतर असं वाटतं, "अरे यार, एवढा दिवस नसतो थांबलो गावाकडे तर बरं झालं असतं." काय अवस्था होते यार घराची. बापरे! पाहूनच कंटाळा येतो. सगळी एक्स्ट्राची कामं अशी अंगावर आल्यासारखी वाटतात. जे शिल्लक धान्य आहे ते पहा, त्याच्यामध्ये किडे झालेत का ते बघा. घरामध्ये धूळ, बापरे! ती तर विचारूच नका. सगळं स्वच्छ करत बसा. अशाने असं वाटतं, की गावाकडे नसतो गेलो ना, ते तर बरंच झालं असतं. आणि आमचं तर नेहमी असं होतं, की आम्ही 4 किंवा 8 दिवसाच्या प्लॅनने जातो. पण आम्ही राहतो तिथे 20 दिवस, 15 दिवस किंवा महिनाभरही राहतो. कारण आमच्या साहेबांचं वर्क फ्रॉम होम आहे. त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेले की तिकडेच रमतो. आणि मग हे दळणं करत बसलेली मी. हे रेटिनॉल आणि सॅलिसिलिक ॲसिड आहे, जे मी 2021ला घेतलेलं. पण ते युजच नाही केलं मी. तर ते आता एक्सपायर झाले आणि मला ते नाविलाजाने फेकून द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर सगळं कामं करून मला भूक लागली होती. म्हणून म्हटलं चला सीताफळ खाऊया. काल आणलेले त्यांनी. पण एकही पिकलेलं नव्हतं. त्याच्यामुळं काय चिवडाच खाल्ला. आणि दारं स्वच्छ करायचे राहिले होते म्हणून हे दार आधी धुवून घेतलं आणि मग चांगल्या कपड्याने पुसून घेतलं स्वच्छ एकदम. आणि हे सगळं आज मला करू देते माझी वेदू, कारण आमच्या मॅडम आज शांतपणे झोपलेल्या आहेत, आराम करतायत. ती आज चक्क कधीच नाही झोपत एवढी झोपलेली आहे 2 तास.